नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कितीही कडाक्याचं ऊन तापू देत किंवा कितीही वातावरण गरम होऊ देत, पण आपली सुरुवात चहाशिवाय होत नाही. सकाळची असो किंवा सायंकाळची असो, चहा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत शरीरामध्ये ऊर्जा काही येत नाही. तर मस्त अशी सायंकाळी चहा घेतली आणि त्यानंतर मग सायंकाळच्या कामांना सुरुवात केली आहे. तर बघा, पावसाळा सुरू व्हायच्या आधी ना आपण कितीतरी किचनची जी तयारी आहे तर त्या कितीतरी अशा तयारी करून ठेवतो. कारण पावसाळ्यामध्ये मग ना जे वातावरण आहे तर ते अगदी असं सादर असतं आणि त्यामध्ये मग आपण ना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकत नाही. तर म्हणून मग आता पावसाळा सुरू व्हायच्या आधी आणि उन्हाळ्याच्या एंडिंगला तर धने पावडर बनवणे, आमचूर पावडर बनवणे, मसाला बनवणे, अशा बऱ्याचशा बघा माझ्या मैत्रिणींच्या ना असे काय काय असे कामं चालू असतील. तर मलासुद्धा ना आज ना सायंकाळच्या वेळेला 2-3 जे माझे महत्त्वाचे कामं आहेत तर ते आटोपायचे होते. 3-4 दिवसापासून माझे हे काम करायचे असं चालू होतं. पण कुठल्या ना कुठल्या कामामध्ये आपण सतत व्यस्त असतो आणि मग ते कामं मागे पडलेले राहतात. तर मग म्हटलं आज ना वेळेत वेळ काढून हे जे कामं आहेत तर ते करून घ्यायचे. तर हे जे धणे आहेत तर त्यांना ना मी सुकवून घेतलेलं होतं. जे धणे आहेत तर ते मार्केटमधूनच आणलेले होते आणि त्यांची पावडर मला बनवायची होती, कारण त्यांची जी पावडर आहे तर ती संपलेली होती. तर तीच पावडर बनवायची होती. तर त्याआधी ना त्यांना मी चांगलं असं उन्हामध्ये ना खन्नक असं वाळवून घेतलं आणि त्यांची जेव्हा आपण पावडर बनवतो तर त्यावेळेला बघा त्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडीशी हळद जी आहे तर ती आवर्जून टाकायची. हळदीमुळे धने पावडरचा जो रंग आहे तर तो तुम्ही बघू शकत असाल. इतका सुरेख रंग येतो, अगदी असा पिवळसर रंग येतो त्याला आणि भाजीलासुद्धा खूप छान रंग येतो या म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण धनिया पावडर बनवतो. मेन म्हणजे धनिया पावडर आपण भाजीमध्ये टाकतो तर त्यामुळे भाजीला चव येते आणि थोडासा घट्टपणा येतो. पण ना जेव्हा आपण हळद टाकून धने पावडर बनवतो ना तर त्या धने पावडरला ना खूप छान अशी म्हणजे खूप सुंदर असा रंग येतो. तर धने पावडर मी आधी बनवून घेतला आणि त्यानंतर थोडासा आमचूर पावडर बनवायला घेतला. मागे माझ्या नंदेकडे गेलेली असताना त्यांनी ना हे जे सुकलेले आंबे असतात तर ते दिलेले होते. तर 3-4 दिवसाच्या आधी ना त्यांची थोडीशी पावडर मी बनवून घेतलेली होती आणि काही थोडीशी जेव्हा आपण चाळतो तर थोडीशी जाडसर पावडर ती निघालेली होती चाळल्याच्या नंतर. तर तीच मी आज पुन्हा उन्हामध्ये त्याला सुकवून घेतला आणि त्याचीसुद्धा पावडर बनवून घेतली. जेव्हाही आपण आमचूर पावडर स्टोअर करून ठेवतो तर त्यावेळेला त्यामध्ये ना थोडासा मीठ टाकायचा. मिठामुळे त्यामध्ये कीड लागत नाही. तर बघा, जेव्हाही आपण अशा प्रकारे घरगुती सामान बनवतो तर अगदी कमी पैशामध्ये ना आपले किती सारे जे सामान आहेत तर ते बनतात. 90 रुपयामध्ये मी धणे आणलेले होते आणि त्यातून बघा थोडेसे धणे काढून ठेवले, कारण चटणी वगैरे आपण बनवतो तर त्यावेळेला ना थोडेसे त्यामध्ये धणे टाकायचे ना तर खूप छान अशी चटणीची जी चव आहे तर ती येते किंवा कुठल्याही कामी येते. तर म्हणून मग मी धणे थोडेसे काढून ठेवले आणि त्यानंतर धणे पावडर बनवली. तर तुम्ही बघितली असाल खूप सारी अशी धणे पावडर बनलेली. आणि जेव्हाही आपण धने पावडर बनवतो तर त्यावेळेला बघा थोडीशी पावडर जी आहे ना ती वेगळी काढून ठेवायची नेहमीच्या वापरीसाठी आणि जी ठेवणीची धनी पावडर आहे तर ती वेगळीच ठेवायची आणि त्याचं जे झाकण आहे तर ते अगदी असं घट्ट लावायचं, म्हणजे त्यामध्ये ना कीड लागत नाही आणि ते खराब होत नाही. सोबतच जे आमचूर पावडर बनवतो तर त्याचंसुद्धा झाकण अगदी असं टाईट लावून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे ना जे ही पावडर आपण बनवून ठेवतो ठेवणीसाठी तर त्याला मॉइश्चर लागत नाही आणि ते जे सामान आहे तर ते खराब होत नाही. त्यानंतर जे गहू आणि तांदळाचे डबे असतात, आता बघा या सीझनमध्ये आपण डाळी किंवा गहू तांदूळ या सगळ्या गोष्टी भरून ठेवतो. तर माझ्या इथलेही ना गहू संपलेले होते आणि तांदूळ बऱ्यापैकी वाचलेले होते. आता माझ्या इथे हे जे 2 डबे आहेत तर त्यामध्ये एक आहे एका पोत्याचं आणि एक आहे 2 पोत्यांचं, म्हणजे 200 किलोचं आणि 100 किलोचं. तर गहू मला भरायचे होते, आता नवीन गहू येणार आणि त्यामध्ये ते भरायचे आहेत. तर त्याआधी ना जे तांदूळ आहेत तर ते मला लहान डब्यांमध्ये टाकायचे होते. जे गहू तांदूळ आहेत तर ते मी माझ्या माहेरूनच आणते आणि या 2-4 दिवसामध्ये त्यांच्या इथे मला जायचं आहे. तर त्याच वेळेला म्हटलं की गहू आम्ही घेऊन येणार म्हणून.
तर त्याचीच तयारी इथे करून घ्यायची होती, कारण जो गव्हाचा डबा आहे तर तो 1-2 दिवस थोडासा उन्हामध्ये वाळवून घेतला की बरं असतं. आणि बघा हे डबे आपण वापरतो, पण जेव्हा हे धान्य अगदी बुडामध्ये जातं त्यावेळेला काढायला ना इतका त्रास जातो, आणि आज मलासुद्धा ते काढायला इतका त्रास गेला. पण म्हटलं हे कामसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण तिथे नवीन गहू टाकले की मग ते म्हणजे लवकर संपत नाहीत ते गहू, आणि मग ते ना पुन्हा वाळवणं हे ते शक्य होत नाही आपल्याला. आटोपलेत घरचे कामं, आणि आता पुन्हा एक काम माझं बाहेरचं वाचलं आहे, ते म्हणजे थोडंसं पार्लरला जायचं आहे आणि थ्रेड बनवून यायची आहे. खूप दिवस झाले, जवळपास 3-4 महिने झालेले असतील मी थ्रेड बनवलेली नाही. आणि कधी कधी ना मला खरं स्वतःच्या विषयी असं वाटतं की का बरं मी इतका आळस करते. सगळे जे कामं आहेत घरातले, साफसफाई आहे, रेसिपी आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगदी सगळ्या वेळेवर होतात. आणि माझ्याच बाबतीत मी का बरं इतका आळस करते आणि का बरं इतकी अलगर्जी करते मलाच कळत नाही. जवळपास 3-4 महिने झालेले असतील मी थ्रेड बनवलेली नाही. आणि जेव्हा बघा थ्रेड वगैरे वाढते ना तर त्यावेळेला खरंच चेहरा हा एक वेगळाच दिसतो. तर म्हणून मग म्हटलं की आता आधी ना थ्रेड बनवून येऊन जाते, कारण थ्रेडही खूप वाढली की मग एकतर काढायलाही त्रास होतो, आणि दुसरी गोष्ट चेहरासुद्धा आपला वेगळाच दिसतो. तर त्यामुळे आता आधी पहिले थ्रेड बनवून येऊन जाते, आणि त्यानंतर मग आहे आपला स्वयंपाक, सायंकाळची दिवावात, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. तर चला आधी पहिले पार्लरमधून येते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते. तर बऱ्याच दिवसाची थ्रेडसुद्धा मी बनवलेली नव्हती, तर म्हटलं चला सायंकाळच्या वेळेला ते सुद्धा करून येऊन जाते. आणि पार्लरमधून आल्याच्या नंतर बघा आपलं नाच चालू असतं की टोक व्यवस्थित दिलं की नाही दिलं, केस व्यवस्थित काढले की नाही काढले, तर तेच निरीक्षण माझं चालू होतं. आणि ते निरीक्षण करून झालं, आणि त्यानंतर मग ना केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर आज ना ही जी घोरभाजी असते, आता तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण आमच्या इकडे ना याला घोरभाजी म्हणतात. म्हणजे मेथीसारखेच पानं असतात याचे, पण हे जे पानं आहेत तर ते अगदी असे जाडे असतात आणि मोठे असतात बऱ्यापैकी. तर ते जेव्हा आपण वरणामध्ये बनवतो ना तर खूप छान वरण लागते त्याचं. म्हणजे अगदी जसं आपण पालकचं वरण बनवतो किंवा म्हणजे साधं वरण बनवतो, तर त्यामध्ये बघा हे जे पानं आहेत तर ते टाकले की त्याची जी चव आहे, म्हणजे वरणाची जी चव आहे ना तर ती मस्त अशी छान येते. तर ती जी भाजी आहे तर ती थोडीशी चण्याची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ यामध्ये मी शिजवून घेतली, आणि कुकरला छान अशा 4-5 शिट्ट्या आल्या. त्यानंतर मग फोडणी करायला घेतली. अगदी नॉर्मली आपण जशी फोडणी करतो तेलामध्ये राई जिरं टाकून, आणि जेव्हाही आपण बघा असे वरण वगैरे फोडणी करतो तर त्यावेळेला ना लसणाच्या ज्या किरल्या असतात तर त्यांच्यानी फोडणी करायची. माझ्या इथला कढीपत्त्याचा जो झाड आहे तर तो खराब झाला, त्यामुळे मग कुठल्याही याच्यामध्ये कढीपत्ता टाकायला मला काही जमत नाही, कारण इकडे मार्केटमध्ये सुद्धा कढीपत्ता मिळत नाही. आणि घरचं जे झाड होतं कढीपत्त्याचं तर ते खराब झालं 2-3 दिवसाच्या आधी, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं. तर चला मस्त छान अशी जी फोडणी आहे तर ती करून घेतलेली, आणि सगळे माझे जे कामं आहेत जे मी विचार केलेले होते तर ते आज मी सगळे कामं माझे आटोपलेले. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. आणि बघा पावसाळा लागायच्या आधी जी काही थोडीशी किचनची तयारी आहे तर ती मी करून ठेवत असते. त्यामध्ये मग तुमचा मसाला असो किंवा धनिया पावडर असो, आमचूर असो, तर या सगळ्या गोष्टी मी बनवून ठेवते. मिरची पावडर वगैरे तर आईच बनवून पाठवते, हळदी वगैरे सुद्धा आईच बनवून पाठवते. आणि मसालासुद्धा मी यावर्षी बनवलेला नाही, कारण 1-1.5 वर्षाच्या आधी आईनेच मसाला बनवून दिलेला होता, तर तोच मसाला आहे. पण जो गरम मसाला असतो तर तो पावसाळा लागायच्या आधी मी बनवून ठेवून देते. म्हणजे एकदा आपण बनवला 100-150चं 200चं सामान आपण घेऊन आलो, आणि त्यानंतर तो जो मसाला बनवला की मग वर्षभर किंवा 6 महिने तरी आपल्याला म्हणजे ते पाहावं लागत नाही. कारण बघा आपण दुकानातून जेव्हा या सगळ्या गोष्टी घेतो ना तर त्याचे आपल्याला किती पैसे मोजावे लागतात. मगाशी मी जसं तुम्हाला धनिया पावडर दाखवली तर 90 रुपयाचे धणे मी आणलेले अर्धा किलो, 180 रुपयाचे 1 किलो, तर मी अर्धाच किलो आणलेले होते. तर त्यामध्ये बघा म्हणजे इतकी पावडर बनली ती की 6 महिने मला आरामात चालेल. आणि सोबतच आमचूर वगैरे, आता आमचूर तर ठीक आहे म्हणा, कारण प्रत्येक ठिकाणी आंबे वगैरे अवेलेबल होत नाही, पण जर होत असतील तर मस्त छान आंबे घेऊन यायचे आणि त्यांच्या ज्या साली आहेत त्या काढून त्यांना बारीक बारीक त्यांचे जे पीस आहेत तर ते कट करून घ्यायचे, सुकवून घ्यायचं, आणि त्यानंतर मग त्याची जी पावडर आहे तर ती बनवून घ्यायची.
तर अशा याच्यातून आपले ना खरंच खूप सारे जे पैसे आहेत तर ते वाचतात. अशाच प्रकारे जिरा पावडर आहे, चिली फ्लेक्स आहे, तर या सगळ्या गोष्टी मी ना घरीच बनवून ठेवते. आणि खरं सांगते, या लहान लहान गोष्टीतून सुद्धा आपण या किचनच्या छोट्या मोठ्या गोष्टीतून आपले जे पैसे आहेत तर ते बरेचसे पैसे वाचवू शकतो. तर चला, फॅन बंद आहे. इतकी गरमी होत आहे आणि इतकं म्हणजे गरम होत आहे, पाहिजे तेवढा असा पसीना निघत नाही, पण ना इतकी म्हणजे उष्ण हवा चालू आहे आणि इतकं गरम होतं. आणि गरमीच्या मारे बघा केसांना असे बांधलेलेच असतात, कारण मानेवर ते केस आले की इतकं चिडचिड चिडचिड होतं. आणि त्यातल्या त्यात माझे जे केस आहेत तर त्यामध्ये बघा हे अशा प्रकारचे हे ना निघत असतात, कारण केसांची स्टेप प्लस लेअर आहे, तर ते छोटे, मग त्यापेक्षा छोटे, त्यापेक्षा छोट्याशा स्टेपमध्ये ते कटलेले आहेत, म्हणजे केस कट केलेले आहेत. तर त्यामुळे बघा हे ना नेहमी जेव्हाही मी असा आंबाळा बनवते, जुडा बनवते, तर त्यावेळेला ना हे असं सगळं चालूच असतं केसांचं निघणं. तर त्यावर मी काहीच करू शकत नाही, कारण केसांची जी कट आहे तर तीच तशा प्रकारे केलेली आहे. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.